पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सर काय सांगाल 12 जानेवारी चित्रपट प्रदर्शन होत आहे? आमचा चित्रपट येतो आहे 12 जानेवारीला खुर्ची। तर खुर्ची एक वेगळी फिल्म आम्ही प्रयत्न केला करण्याचा। त्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या चाचपून केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर जसं मी नेहमी म्हणत आलो आहे की आपण साऊथ खूप फॉलो करायला लागलो, तर साऊथचा एक थोडा टच असणारी फिल्म आहे, पण जसं की मराठीमध्ये कंटेंटला जास्त महत्त्व दिलं जातो आणि खुर्ची इज ऑल अबाउट कंटेंट, म्हणजे एक कहाणी असणं खूप गरजेचं आहे। सो आम्ही तो पूर्ण प्रयत्न केला आहे की कहाणी कशी तुमच्यासमोर सादर करावी, त्याचा अँगल आम्ही फक्त चेंज केला आहे। तर इंटरेस्टिंग गाणी आहेत, वेगळं म्युझिक आहे, मोठे मोठे दिग्गज कलाकारांनी गाणी गायलेली आहेत। सो मला खात्री आहे की हा 12 जानेवारीला जो खुर्ची चित्रपट येतो आहे तुम्हाला आवडेल आणि तुम्ही बघा। 12 चित्रपट प्रकाशित होत आहे, काय सांगाल, काय म्हणून पात्र तुम्ही निवड त्याच्यामध्ये केलं आहे? मी या चित्रपटामध्ये प्रीती नावाचं कॅरेक्टर करते, जे की ती राजवीरची गर्लफ्रेंड दाखवली। आणि तुम्ही मगाशी जसं विचारलं की एवढा एज गॅप का, तर तो मला असं वाटतं की मूवीमधला सर्वात इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट ट्विस्ट असेल तो मूवी बघितल्यावरच कळेल। आणि त्यामध्ये मी 10th दाखवली आणि राजवीर जो आहे म्हणजे राजवीर तो दाखवला 6th आणि अशी आमची एक छोटीशी लव्ह स्टोरी दाखवली आणि ती पण त्याला जसं तो एक सरांना फॉलो करत असतो पिक्चरमध्ये, ती पण त्याला सपोर्ट करते त्याचा। ह्या वयामध्ये समजा प्रेम होतंय, समजा असं दाखवलं का? हो नमस्कार, मी श्रेया पासरकर आणि आमचा खुर्ची चित्रपट 12 जानेवारीला प्रदर्शित होतो, तर तुम्ही नक्की बघा। चित्रपटामध्ये खूप जास्त मसाला, मस्ती आणि अजून एंटरटेनमेंटसुद्धा आहे आणि तुम्हाला असं खूप जास्त आवडेल असा सिनेमा आहे। तर